हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो आहे आमच्या गावामध्ये. गाव म्हणजे माझ्या गावाचं नाव आहे चांदली, जो ब्रह्मपुरीवरून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इथं आम्ही आज आलो आहोत मंडई पाहासाठी. सगळ्यांना माहीतच असेल मंडई काय राहते. तर मंडई म्हणजे गाव म्हणजे असे काही गावामध्ये मंडई हा काय आयोजित केली जाते, ज्याच्यामध्ये नाटक, डान्स वगैरे आणि असे दुकानं वगैरे असतात. तर त्या मंडईच्या निमित्ताने आज आम्ही गावामध्ये आलो आहे. तर हे गावाच्या इतिहासात ते पहिल्यांदाच मंडईचं आयोजन इथं होत आहे. तर हे पहिल्यांदाच इथं आयोजित करत असल्यामुळे इथं लोकांची खूप गर्दी होत आहे, दुकानं वगैरे लागत आहेत. तर तुम्ही पाहू शकता मागे असं बोर्ड पण लागलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. तर डान्सचा कार्यक्रम पण ठेवला आहे, बोर्ड दाखवतो तुम्हाला. तर ह्या लावणीचा कार्यक्रम आणि डान्सचा कार्यक्रम इथं ठेवला आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे भाऊच आहेत, विवेक मेश्राम. तर आयोजन करण्याचं कारण काय, कसं सुचलं तुम्हाला हे आयोजन करण्याचा, तुम्ही सांगा थोडा. कसं आहे साहेब, आमच्या गावामध्ये कोणताच असा कार्यक्रम होत नव्हता. आणि आमचे युवा मंडळ जे होते ते म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये जे बघत होते आणि आमच्याच गावामध्ये का बरं होत नाही असे ते माझ्याकडे येऊन बोलले. तर म्हणलं चला बा आपण बी म्हणजे करूया. तर आम्ही 10 मुलं जोडलो पहिले. त्याच्यानंतर आम्हाला 19 मुलाची संघटना झाली. त्याच्यानंतर 21 मुलाची संघटना झाली. आणि हा कार्यक्रम जो आहे आज दिनांक 29/12/2025 ला आम्ही आज शांततेनं पाडू. अच्छा, राधे कृष्ण हरी. तर आता या गावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा मंडईचा कार्यक्रम होत आहे. हो, याबद्दल थोडा का सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आता काय सांगायचं आहे साहेब, कसा उत्साह आहे लोकांमध्ये? उत्साह कसा आहे? उत्साह म्हणजे असा उत्साह आहे की नरेंद्र मोदी जे आहेत जे निवडून कसे येतात तसा उत्सव आम्हाला आहे. अच्छा अच्छा अच्छा. हो साहेब. बरं बरं, ठीक आहे. तर हे होते या कार्यक्रमाचे, या मंडईचे सगळे आयोजक. तर यांनीच हे सुरुवात केली आहे. तर या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंडईचा कार्यक्रम होत आहे. तर आपण या ब्लॉगमध्ये पुन्हा मंडईचा जे काही कार्यक्रम आहे ते पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही सगळे लोक पाहू शकता, इथं सगळे जमा झालेले आहेत. तिथं चर्चा होत आहे. आणि आपण नंतर अध्यक्ष हे आहेत गावाचे, म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तर ते लादून राहिले आहेत, इकडे तिकडे चालले आहेत. ते बोलायसाठी मनाई करून राहिले. उपाध्यक्ष ते सगळे लादत आहेत. सगळे इथं लोक आहेत. तुम्ही ह्या गावाचा परिसर पाहू शकता. त्या साईडला म्हणजे डान्सचा प्रोग्राम होणार आहे. सगळ्या बाजार वगैरे भरल्यानंतर पुन्हा आपण कव्हर करणार आहोत. हा आपल्या गावाचा मुख्य रस्ता आहे, जे इथून आतमध्ये जातो. तर या रस्त्यांनी गेल्यानंतर अंदर दुकाने वगैरे लागत आहेत आत्ता. तर आत्ता इथंच थांबतो, मग नंतर दुकानं वगैरे झाल्यानंतर आपण कव्हर करणार आहोत. तर असेच बनून राहा व्हिडिओमध्ये आणि हा ब्लॉग पाहत राहा. त्याच्यानंतर आपण दुकान वगैरे सजल्यानंतर पुन्हा अजून कव्हर करणार आहोत. आणि जो काही मंडईचा कार्यक्रम होतो तो सगळा या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघत राहा. तर हा आहे गावाचा रस्ता, जो गावाच्या आतमध्ये जातो. तुम्ही बघू शकता साईडला असा सुंदर असा तलाव आहे आणि इथून मंदिर पण दिसत आहे. तर असं सुंदर दृश्य इथून पाहायला मिळते. तर हा रस्ता जात आहे गावामध्ये. गावातली सगळी लोक सगळे मिळून खूप छान पद्धतीने राहतात आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना आहे. सगळे लोक असे छान पद्धतीने राहतात. या साईडला तलाव आहे आणि या गावाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असा मंदिर आहे. मंदिरच्या साईडला तलाव आहे आणि वडाचं झाड पण इथंच आहे. हा खूप जुना असा वडाचा झाड आहे. तर म्हातारे लोक इथे येऊन बसून गोष्टी करत राहतात. आणि इथं मंडईची तयारी चालू आहे. सगळे लोक इथं दुकानं वगैरे लागत आहेत. आणि हा आहे बुद्ध विहार आपल्या चांदली गावातला.
तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे गावाच्या मेन चौकामध्ये, म्हणजे हा गावातला मेन चौक आहे. इथं पाहू शकता बाजूने आज मोकळी जागा आहे. तर हा आहे मेन चौक आणि या चौकामध्ये तुम्ही बघू शकता आजूबाजूला दुकाने अशी लागत आहेत. आता सध्या लोक येऊन राहिले आहेत मंडईच्या कार्यक्रमासाठी, इथं दुकानं वगैरे लावासाठी, आणि पूर्ण भरल्यानंतर मग आपण ते कवर करणार असाल. तर हा मला दाखवत आहे माझ्या मागे गाव कसं आहे ते. त्या चौकात आल्यानंतर असं छान इथं बुद्ध विहार आहे आणि बुद्ध विहाराच्या समोर तर अशी मोठी जागा आहे. मला ते पण कवर करतो मी. ते पण असं लावलं आहे, सुंदर असं बुद्धांचं आहे. विहीर आहे, त्या साईडला मंदिर आहे. तर या साईडला बुद्ध विहार आहे, धम्मदीप बुद्ध विहार. आणि हे गाडी आली आहे इथं दुकान लावण्यासाठी म्हणून. बुद्ध विहार आहे आणि गावामध्ये इथं गौतम बुद्ध आणि आंबेडकरांची मूर्ती आहे. याला जवळजवळ 1993मध्ये या पुतळ्यांचं अनावरण झालेलं होतं. तर खूप जुना इतिहास आहे आणि आजूबाजूला पाहू शकता तुम्ही अशी मोकळी जागा आहे बुद्ध विहारांच्या. तर हा एकदम सुंदर असा परिसर आहे इथं आणि वडाचं झाड पण आहे. तर लोक खूप छान पद्धतीने इथं बसतात आणि इथं गोष्टी करत असतात. पाण्याची सोय इथंच केली आहे. एकंदरीत वातावरण छान आहे आणि मोकळी जागा आहे. आता ही जी मोकळी जागा आहे इथं संध्याकाळपर्यंत पूर्ण जागा फुल होऊन जाईल, सगळी दुकानं लागतील. एकदम जशी गावामध्ये जत्रा भरते त्या पद्धतीने इथं पूर्ण वातावरण राहते मग संध्याकाळच्या टाईमला. तर आपण ते सगळं व्हिडिओमध्ये कवर करणार असावं, तर व्हिडिओ पाहत राहा. दुपारचे आता 12 वाजत आहेत आणि सगळीकडे पाहू शकता तुम्ही दुकानाची चहलबहल सुरू झाली आहे. सगळीकडे दुकानं लागणं सुरू झालं आहे. इतर आहे मंचुरियनचं दुकान लागत आहे, इथे पाणीपुरी आहे, इकडे रसवंती आली आहे, इकडे खेळण्याची दुकानं लागत आहेत. तर इथून आता पूर्ण दुकानं लागणं सुरू होत आहे. एक दुकानं लागून राहिले आहेत आणि हा मंडईच्या कार्यक्रमासाठी जे लोक दुरून आले आहेत दुकानं घेऊन, ते आता इथं लावणं सुरू झालं आहे. पाहू शकता इथं लोक पण जमलेले आहेत. आणि हा जो समोर दिसत आहे इथं जम्पिंग जपाक. तर इथं हे मुलं इथं जम्प करत असतात. तर इथं मुलांची पण खूप जास्त इथं गर्दी झालेली आहे. पाहू शकता कसे मुलं वाट पाहत आहेत या जम्पिंग जपाकवर जम्पिंग करण्यासाठी. वाट पाहून राहिले आहेत, ते आता तयार करत आहेत, पूर्ण सेटिंग करत आहेत. इथं पोरं वाट पाहत आहेत कधी तयार होईल आणि कधी आतमध्ये जाऊन म्हणून. जम्प करणं आता सुरू होत आहे, जात आहे. पाहू शकता पोराचं इथं खेळणं सुरू झालेलं आहे. या दुकानाचे हे मालक आहेत, पाहू शकता तुम्ही. पोराचा उत्साह पाहू शकता कसे जम्प करत आहेत. तर आणि पोरं इथं वेटिंगवर आहेत. तर असा हा मंडईच्या कार्यक्रमाचा इथून लोकांमध्ये उत्साह दिसत आहे मंडईच्या कार्यक्रमासाठी. सगळीकडे चहलपहल सुरू झालेली आहे. तर आत्ता सध्या दुकानात लावणं सुरू आहे. जशी संध्याकाळ होत जाईल तसे पुन्हा दुकानं येतील, लोकांची गर्दी वाढणार आहे. तर संध्याकाळी एक वेगळाच दृश्य दिसते. ते संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता हा मंडईचा कार्यक्रम इथं सुरू होत आहे. हे दुकान इथं नुकतंच लागलेलं होतं आणि मुलांची इथं खूप जास्त गर्दी झाली होती. या खेळाला, या गेमला काय म्हणतात मला माहिती नाही, पण काही मुलं या गेमला
थाळी मुंगी असं पण म्हणत होते. पूर्ण हा जुव्यासारखाच खेळ आहे. लोक पण मुलांमध्ये खूप उत्साह होता. 1 रुपये 2 रुपये देऊन मुलं इथून चिठ्ठ्या आणि काय काय विकत घेत होते आणि इथं पैसे जिंकत होते आणि हारत पण होते. मग आम्हाला तिथं रसवंती दिसली तर आम्ही पण उसाच्या रसाचा रसपान केला आणि एन्जॉय केला. शरीर थंड केलं कारण की खूप गरमी पण वाटत होती उन्हामुळे. दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि इथं मंडईचा उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे. तर इथं गावातले सगळे लोक जमलेले आहेत. काही इथं उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे, पार पडलेला आहे. गावाचे आजूबाजूचे लोक इथं जमा झालेले आहेत. आणि इकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण मार्केट असा सजलेला आहे. कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांचं फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतर या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे यांना भाषण देण्याची संधी देण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व आणि इतर गोष्टीही पटवून दिल्या आणि लोकांना सांगितले. 25 वर्षापासून भागवत सप्ताह पसरत असतो. हे गाव आध्यात्मिकतेचे गाव आहे. मी या गावाचे कौतुक करतो. या गावच्या नागरिकांचे कौतुक करतो. त्यांनी मी या गावात जेव्हा जेव्हा येतो जावई हा मान मला मिळत असतो. मित्रांनो, इथं या मंडईचे जेव्हा डान्सचा कार्यक्रम आहे त्यासाठी जे जमा झालेले कलाकार लोक आहेत ते तुम्ही पाहू शकता. कलाकार आता उद्घाटनाचा कार्यक्रम खतम झालेला आहे आणि इथं आता डान्सचे प्रॅक्टिस म्हणजे एक डान्सचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर इकडे सगळे लोक जमा झालेले आहेत मागे वगैरे आणि इकडे गावकरी लोक सगळे जमा झालेले आहेत आणि इथून आता डान्स होणार आहे. सुरू करने जा रहे हैं हमारा पहला डांस नगीना डांस ग्रुप ब्रह्मपुरी.
आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या मंडईच्या या कार्यक्रमामध्ये, या प्रोग्राममध्ये गावामध्ये कशी चहलपहल सुरू झालेली आहे. सगळीकडे अशी दुकानं लागलेली आहेत, लोकांची गर्दी वाढलेली आहे. तुम्ही पाहू शकता सगळे लोक खरेदीसाठी आलेले आहेत, लोकांची भीड आहे. तर मित्रांनो, आता मंडईचा दुसरा पर्व सुरू झाला आहे. म्हणजे रात्रीचा जो डान्सचा प्रोग्राम आहे तो सुरू झालेला आहे. तर सगळे घरचे लोक आता डान्सचा प्रोग्राम पाहण्यासाठी जात आहेत. तर खूप रात्र झाली आहे आणि रात्रीचे आता 10 वाजत आहेत आणि थंडी पण खूप वाढलेली आहे. म्हणून सगळे स्वेटर वगैरे, टोपा वगैरे लावून आता आम्ही सगळे तिकडे पाहण्यासाठी जात आहोत. गावातले सगळे लोक जात आहेत तिकडे कार्यक्रम बघण्यासाठी. रात्रीचा डान्सचा प्रोग्राम आता सुरू झालेला आहे. त्यामुळे सगळेजण तिकडेच पाहायसाठी जात आहोत. तर तिथं पण आपण थोडासा व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करू. पण होऊ शकते तिथं आवाज येणार नाही, कारण की तिथं कार्यक्रमात खूप आवाज वगैरे राहील. तर माझ्याकडून जेवढा जमेल तेवढा मी कवर करण्याचा प्रयत्न करीन त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ पाहत राहा, भेटू आता. तर इथं हा लावणीचा जो कार्यक्रम आहे त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम इथं पूर्ण होत आहे. सगळे जे त्यांनी आमच्या उद्घाटन करून द्यावं अशी त्यांना नम्र विनंतीपणे विनंती करतो. पाणी नाही लागला. अच्छा, या मुजकामाच्या लावणी या कार्यक्रमात अशा प्रकारे हा उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे काकाजी होता नेता.
तर मित्रांनो, जो मंडेचा जो कार्यक्रम होता त्याचा जो रात्रीचा जो कार्यक्रम होता लावणीचा, तो आत्ताही सुरू आहे. रात्रीचे 3 वाजले आहेत. सगळ्यांना झोप येत होती आणि दुसऱ्या दिवशी आम्हालाही सकाळीच जायचं आहे चंद्रपूरला, म्हणून आम्ही कार्यक्रम सोडून आलो आहोत. खूप थंडी आहे. इतक्या थंडीमध्ये तो कार्यक्रम चालू आहे. ते बघू शकता, पूर्ण शॉल आणि टोपं वगैरे लावून आम्ही गेलो होतो, तरी पण खूप जास्त थंडी वाजत आहे. तर कार्यक्रम सुरूच आहे, लोक एन्जॉय करत आहेत. तर हा मंडईवरचा जो व्हिडिओ बनवला आहे मी, हा व्लॉग या मंडईवर स्पेशल बनवला होता. तर हा व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओला लाईक कराल, जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल. हा आपल्या गावावर, आपल्या गावातला व्हिडिओ आहे, तर लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहोत. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.